मित्रांनो, मी डॉक्टर तुषार खरे. आज आपण रिपीट ब्रीडिंगविषयी माहिती देणार आहे. रिपीट ब्रीडिंगची कारणे आणि त्याच्यावरील उपाययोजना. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनावरांना संतुलित आहार न दिल्यामुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याने जनावर योग्य वेळेवर हिटवर न येणे याच्या समस्या. यातील हार्मोनल असंतुलन किंवा शारीरिक आजार किंवा गर्भाशय रोग असलेला संसर्ग. कृत्रिम रेतन जर योग्य वेळी नाही झालं किंवा योग्य पद्धतीनं झालं, यामुळे सुद्धा रिपीट ब्रीडिंग होण्याचे भरपूर चान्सेस राहतात. वरील उपाययोजना सांगतो तुम्हाला. तर यातील सर्वात महत्त्वाचं की गर्भाशयाची तपासणी करून घ्यायची आहे, जेणेकरून काय प्रॉब्लेम असेल तर पशुवैद्यकीय डॉक्टर आपल्याला योग्य सल्ला देतील. आहारात सुधारणा करणे, जनावरांना संतुलित व योग्य टायमिंगला हिरवा आणि वाळला चारा देणं गरजेचं असतं. प्रजनन व्यवस्थापन, जनावरांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कृत्रिम रेतन करणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. जनावराला आराम देणं गरजेचं आहे. जनावराला आराम न भेटत नसेल किंवा सतत ताण पडत असेल तर हे सध्या कारण रिपीट ब्रीडिंगवर अवलंबून आहे. जनावराला खनिज मिश्रणे देणं गरजेचं आहे. उपाययोजना जर आपण अंमलात आणल्या तर आपल्या जनावर योग्य वेळी गाभण जाईल व रिपीट होण्याचं कारण होणार नाही.